आता बातमी नाशिकच्या टीसीएस प्रकरणाची। नाशिकच्या गाजलेल्या टीसीएस प्रकरणामध्ये नुकत्याच अटक झालेल्या निदा खानबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने अहवालामध्ये मोठा ठपका ठेवलाय। आयोगाच्या 50 पानी अहवालामध्ये निदा खानची भूमिका महत्त्वाची होती हे समोर आलंय। निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला, जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। तसंच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालंय। या अहवालामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय आपण पाहूयात। टीसीएस प्रकरणातल्या इतर आरोपींएवढीच निदा खानची भूमिका मोठी असल्याचं म्हटलं गेलंय। इतर आरोपींसह निदा खानने मुलींचा कसा छळ केला हे अहवालात नमूद करण्यात आले। निदा खानवर संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण विशेष जबाबदारी होती। दानिश, तौफिक, रजा मेनन मुलींना अडकवायचे, त्यानंतर निदा धार्मिक शिक्षण द्यायची असा ठपका निदा खानवरती या अहवालात ठेवण्यात आलाय। दरम्यान निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलला दिलासा मिळालेला नाहीये। मतीन पटेलच्या अनधिकृत बांधकामावरती उद्या बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने या संदर्भात नोटीसही बजावली आहे। कारवाई थांबवण्याबाबतच औरंगाबाद खंडपीठाचा आदेश नाही आलेला आणि एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आपल्या घरामध्ये आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे। यात महापालिकेनं पटेल यांच्या मालमत्तांची चौकशी केली आणि आतापर्यंत 3 मालमत्तांना अनधिकृत बांधकाम केल्यासंदर्भात नोटीस शिकवण्यात आली आहे। सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने जे तर महापालिका आणि सरकार या दोनही पक्षांना नोटीस इश्यू करून ते प्रकरण आता 18 तारखेला पुढील सुनावणीसाठी ठेवलं आहे। कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान स्वतः अतिक्रमणाचे पदनिश्चित अधिकारी जे आहेत महापालिकेचे ते हजर होते। त्यांना कोर्टाने तोंडी सांगण्यात आलं की आम्ही या प्रकरणामध्ये आपल्याविरुद्ध कोणती ऑर्डर पास करत नाही आहोत, परंतु 18 तारखेपर्यंत आपण थांबावं। त्या संदर्भामध्ये महापालिकेचे वकील जे आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीची आपली सूचना माझ्या अधिकाऱ्यांना निर्देशित करतो आणि त्यानंतर जे तर मॅटरची पुढील सुनावणी 18 तारखेला आता होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।